ही ग्रीन कुक मॅरेथॉन ही एक वेगळी संकल्पना आहे। मॅरेथॉन आपल्याला माहितीच आहे, पण पळण्याची शर्यत असते। पण पुण्यामध्ये मान्सूनच्या महिन्यात जेव्हा पाऊस असतो तेव्हा ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्यामागे एक खूप वेगळा उद्देश आहे, तो म्हणजे निसर्गावर प्रेम करा आणि आपलं सगळं जे आपण ज्याला म्हणतो एन्व्हायरमेंट, वातावरणावर प्रेम करा, पुणे शहराचा निसर्गावर प्रेम करा, हा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन आहे। कारण याच्यामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये अर्थातच वृक्षारोपण आहे, ज्याच्यासाठी सरकारी यंत्रणेने पण आपल्याला मदत केलेली आहे, आणि एक सीड बॉल नावाची कन्सेप्ट आहे। सर्व पळणाऱ्या सहभागी लोकांना सीड बॉल्स असे बियाणांचे गोळे दिले जाणार आहेत, ते त्यांनी सगळे जाता जाता टाकायचे। यातून एक प्रकारचं आपण वेगळ्या प्रकारे वृक्षारोपण करणार आहोत, निसर्गाचं संवर्धन करणार आहोत, हा मेसेज आपल्याला याच्यातनं द्यायचा आहे। कधी आहे ही मॅरेथॉन 14 जुलैला आहे। सदुभाऊ शिंदे ग्राउंड पासून सुरुवात होईल। ही मॅरेथॉन आपण 2 किलोमीटर किड्स रन आहे, जिकडे आपण लहान लहान मुलं किंवा फॅमिलीला पळायला बोलवलं आहे। एक 5 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे आणि 21 किलोमीटर आहे। तर हा कन्सेप्ट असा आहे की आपण ही मॅरेथॉन महाराष्ट्रातली पहिली इको फ्रेंडली मॅरेथॉन म्हणून करतोय। इकडे 0 प्लास्टिक वापर होणार आहे। टी शर्ट आपण जो केला आहे तो टी शर्ट पण 9 पेट बॉटल्स मधनं बनवलेला टी शर्ट आहे। प्लस आपण जे बॅगा देतो रनर्सला तेही ज्यूट बॅग्स आहेत। आपण एक इको फॅक्टरीच्या मदतीने आपण एक 5000 झाडं तळजाईच्या फॉरेस्ट मध्ये लावत आहोत। प्लस आपण प्रत्येक रनरला एक सीड बॉल आणि एक सॅपलिंग देत आहोत की जे ते घरी घेऊन जाऊन ते लावू शकतात। या मॅरेथॉनला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महासचिव डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंजचे महासचिव प्रवीण दराडे साहेब यांनी सपोर्ट केला आहे। हे यांच्यामुळे ही मॅरेथॉन ऍक्च्युली होत आहे। आणि लोकली आपल्याला PMRDA असेल, PCMC असेल आणि PMC असेल, यांचा पण सपोर्ट खूप चांगला मिळाला आहे। नमस्कार। द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक श्री आनंद चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच उपक्रम करतो। त्याच्यापैकी एक जो अर्बन इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेला आहे, त्यामध्ये यावर्षी गोल्ड लीफ एंटरटेनमेंटने जी ग्रीन मॅरेथॉन आयोजित केली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे सस्टेनेबिलिटी पार्टनर म्हणून आहोत। या पूर्ण मॅरेथॉनमध्ये आम्ही त्यांना वेस्ट मॅनेजमेंट कसं करता येईल, जे काही वेस्ट आम्ही आमच्या थ्रू कलेक्ट करणार आहोत त्याचं आम्ही पुढे रिसायकलिंग करणार आहोत। आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना भारतीय जातीची 5000पेक्षा जास्त झाडं देणार आहोत आणि काही झाडं आम्ही तिथे प्लांटेशनही करणार आहोत। ही जी झाडं देणार आहोत याच्यामागे उद्दिष्ट हेच आहे की ज्या काही टेकड्या आहेत त्या ग्रीन व्हाव्यात, लोकांना अवेअरनेस तयार व्हावा। या आत्ता जी मॅरेथॉन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण इको मेला आणि त्याच्याबरोबर लोकांना सीड बॉल कसे बनवता येतील, झाडं कशी वाढवता येतील याचं ट्रेनिंग देणार आहोत। आमच्या संस्थेमार्फत आम्ही एक शाश्वत भारत सेतू मिनिंग नेट झिरो सेंटर हे एक नवीन अर्बन सिटीसाठी आम्ही सेंटर केलं आहे। या सेंटर माध्यमातून आम्ही प्लॅनेटपासून इंडिव्हिज्युअलपर्यंत नेट झिरो कसं जाता येईल याच्यासाठी आम्ही लोकांना त्याचं ट्रेनिंग देतो। त्याचबरोबर आम्ही त्यांना त्याचं प्रात्यक्षिकं दाखवतो, तर याचे सुद्धा आम्ही तिथे ठेवणार आहोत। त्याचबरोबर ह्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये आम्ही त्यांना जे काही टी शर्ट आहेत ते सुद्धा प्लॅस्टिकपासून रिसायकल केलेले आपण देत आहोत। तर यांच्यासाठी त्यांना ऑल द बेस्ट। ज्या कल्पना माझ्याकडे घेऊन आला होता, अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं होतं की पुण्यामध्ये अनेक मॅरेथॉन होतात, परंतु ही मान्सून मॅरेथॉन मला असं वाटतं पुण्यामध्ये पहिल्यांदा होतं। आणि आता सांगितल्याप्रमाणे की पावसाळा आला की लोकांना असं कुठंतरी एन्जॉय करायचा, कुठंतरी टेकडीवर जायचं, हिरवगार आहे असं थोडंसं हिरवगार दिसतं आणि त्या माध्यमातून तिथं जाऊन एन्जॉय करायचं आणि यायचं। परंतु ह्या मॅरेथॉनच्या माध्यमातून एक वेगळा संदेश जाणार आहे आणि आताची सध्याची युवा पिढी म्हणजे अथर्वसारखा एक युवा कार्यकर्ता एक अशी मॅरेथॉन घडू शकतोय, ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे। आता गेल्या आपण महिनाभर पाहिलं असेल की सध्या युवा पिढी कशा पद्धतीने वेगळ्या वळणावर चाललेली, परंतु ही युवा पिढी एक वेगळ्या पद्धतीने काम करते, एक वेगळा संदेश संपूर्ण पुणे शहराला जाणार आहे। तर त्याच माध्यमातून एक चांगला उपक्रम हा होतोय। कारण की आता पाहिलं असेल की सगळीकडे आता सिमेंटचे जंगल होत चाललेले आहेत, रस्ते सुद्धा सिमेंटचे झालेले आहेत आणि आता काही मधल्या या आता 8-10 दिवसामध्ये जे पाऊस पडलाय, मोठमोठी झाडं उमळून पडलेली आहेत की ती जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीची झाडं होती,
ती झाडं अशी मोठमोठी झाडं उमरून पडलेली. लोकांना सांगितलं की झाडं लावा, तर पण त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा झाडं वाढल्यानंतर कटिंगला परवानगी मिळत नाही किंवा झाडांची परवानगी हे मिळत नाही, असे अनेक प्रश्न ते उभे करतात. परंतु या मॅरेथॉनच्या माध्यमातून अशा मोकळ्या जागेवर किंवा टेकडीवर किंवा एक चांगल्या जिथं अशी जिथं झाडं लावता येईल अशा ठिकाणी ते झाडं लावण्याचं मॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगला संदेश देणार आहे.